आता कमीत कमी 5-6 महिने झाले. म्हणजे जवळपास अर्धा वर्ष आपला संपला. आणि अर्धा वर्ष संपला त्याबरोबरच आपला अभ्यासक्रमसुद्धा अर्धा आता संपलेला आहे. तर आता आम्ही असं ठरवलं आहे की तुमची परीक्षा घ्यायची. तुमचं बोलणं संपलं तर मी पुढे बोलू. परीक्षा म्हणलं की मुलं घाबरतात. काही मुलं परीक्षा सोडूनच अर्ध्यावर निघून जातात. काही जण परीक्षाही देत नाहीत. अभ्यास जर केला असेल तर घाबरायची गरजच नाही आहे. बर, मला आता कोण सांगू शकेल की परीक्षा घेणं चांगलं किंवा नाही घेणं चांगलं? प्रकाश, तू सांगू शकतोस? सर, मला वाटतं की परीक्षा घ्यावी. का असं वाटलं तुला? कारण सर यामध्ये दोघाचा पण फायदा आहे. दोघाचा म्हणजे? विद्यार्थ्याचा पण आणि शिक्षकाचा पण. कसं काय? सर, विद्यार्थ्याचा फायदा असा होईल की आपला अभ्यास किती झाला आहे आणि आपण अभ्यास किती करावा लागणार आहे. समजा परीक्षेमध्ये त्यांना कमी गुण मिळाले, ते आणखीन ते अभ्यास करून गुणामध्ये चांगली प्रगती आणू शकतील सर. बस प्रकाश. प्रकाशनं खूप चांगलं सांगितलं की परीक्षा घ्यावी. आता काही जणांचं असं मत असेल की परीक्षा घेऊ नये. त्यासाठी कोणी बोलणार आहे का? विजय, तू सांगू शकशील? सर आता विचारलेल्या प्रश्नापैकी सर माझ्यामध्ये प्रकाराने चांगल्या प्रकारे उत्तर दिले आहे आणि मला असं वाटतं आणि त्या प्रश्नाच्या उत्तराला मी सहमत आहे जो उत्तर प्रकाराने सांगितलं तुम्हाला. सर पण मला असं म्हणायचं आहे की समजा जर आपण जर पद्धत चेंज केली तर म्हणजे जे प्रश्न तुम्ही परीक्षेत टाकणार आहेत तेच प्रश्न जर तुम्ही आम्हाला दिले त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होऊ शकतो सर. सर विशेष म्हणजे याचे 2 फायदे होतील. विशेष म्हणजे सर मुलांवरती होणारा ताप तो कमी होईल आणि शिक्षकांना सर जास्त म्हणजे पेपर म्हणजे आपण बनवतो त्याला असं सर म्हणजे ताण होणार नाही. स्पेशली तुम्हाला सर. सर मला असं वाटतं की ही योजना तुम्ही राबली तर निश्चित सर आपल्या शिक्षण व्यवस्थेला तसेच सर आपल्या मुलांना देखील याचा खूप फायदा होऊ शकतो. आणि मुलांना सर तुम्हाला माहिती आहे आत्ताच्या मुलांना खूप दाब आणि टेन्शन्स असतात सर. त्यामुळे सर निश्चितच फायदा होऊ शकतो सर. विजय, तू पण खाली बस. विजयनं सांगितलं हे सुद्धा मला बरोबर वाटतंय. आता यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये हे उत्तरच असणार आहे कदाचित. तर मी आता 2-3 दिवसामध्ये मीटिंग आहे, त्यावेळेला मी सरांशी चर्चा करतो आणि याचं उत्तर तुम्हाला निश्चितच देतो. अरे रेणुका, माझ्या पहिलं का तूच पहिला येऊ शकतोस? तसं काय नाही. अभ्यास झाला? थोडाफार. का तुझा नाही झाला? अगं माझ्याकडे पुस्तकच नाहीत, कशाचा अभ्यास करायचा मग? प्रकाश, तू आता मला परका समजतोस. तसं नाही ग, तू तुझा अभ्यास सोडून मला कशाला पुस्तक देतेस? माझा काही अभ्यास बुडत नाही. मी सांगितलं ना तुला, मी एका दिवशी एकाच पुस्तकाचा अभ्यास करते. तू ती पुस्तकं नेणार आहेस का नाही तेवढं सांग. नेतो बाई, बस. चला आता. राम नाही आला मला नाही माहिती, मी नाही गेले त्याच्या घरी. का? मला नाही माहिती. काय गेलं नाहीस? बसा. तुम्हा सर्वांना मला एक सूचना सांगायची आहे. परीक्षेची तारीख आणि वेळापत्रक आलेलं आहे. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. मी सांगितल्याप्रमाणे मनन, वाचन आणि लिखाण या गोष्टीवर भर द्या. आणि तुम्ही ते करालच. कॉपी करण्याचं कोणीही मनात विचार आणू नका. 15 दिवसांनी परीक्षा सुरू होईल. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून परीक्षेला या. मला आत्मविश्वास आहे तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. सगळ्यासाठी बेस्ट ऑफ लक. ए राहुल, कुठे निघालास? ये इकडे. अरे घरी. काय ते? हे होय, प्रकाशनं दिले. हो, पण काय त्यात? अरे तुपे सरांनी दिलेले प्रश्न आहेत. कसले प्रश्न? तुला माहित नाही? अरे मी शाळेत कुठे आलतो आज? नाही रे, आज शाळेला कुठे आलतो मी, त्यामुळे विचारतोय. अरे परीक्षेला पडणारे प्रश्न आहेत हे. परीक्षेच्या हो. प्रथम सत्राच्या हो रे, टाइम टेबल दिलाय का सरांनी? दिलाय. कधी आहे परीक्षा? सोमवार आहे. उद्याच्या? हा, उद्याच्याच सोमवार आहे. अरे बापरे. ए राहुल, ते प्रश्न दे ना मला. अरे तू इथे कुठं लिहिणार? तू माझ्या घरी ये, मी तुला देतो. आता बघ किती वेळ झालाय, काय टाइम पण खूप झाला. मी जातो आता. चायला त्या विजयाच्या सांगत होतो शाळेत जाऊया, पण माझं कोण ऐकतंय? त्याला भेटतो का जाऊन मी? हॅलो विक्या, तू इथं? मेलो यार, आपण जित्ता मेलोय. अरे काय झालं सांगशील काय? तरी मी तुला सांगत होतो सकाळी शाळेत जाऊया.
आईला हो बोल, माझ्या आईने ऐकलं ना मला इथेच मारेल. आणि मला सांग, असलं कसलं डग कोसळलं आपल्यावरती? त्यापेक्षा भयंकर संकट आले आपल्यावर. काय बोलतो, काय झालं? सोमवारी परीक्षा आहे यार. आईला उद्याच्या? हो उद्याच्या. अरे मग माझा कुठे अभ्यास झालाय? माझा तरी कुठे झालाय. आणि मला सांग, तू तर शाळेला गेला नव्हता ना, मग तुला कसं कळलं आज पेपर आहे ते? रावल्या भेटला होता त्यानं सांगितलंय. मग एक तू काम कर, तू घरी जा आणि प्रश्न घेऊन ये. आणि मला सांग, विजय असताना तू कशाला घाबरतो यार? तू काय नाही केलं, आपण मेलो यार. तू एक काम कर, घरी जा, बाकीचं मी सांभाळतो. चल. इच्छे मायला काय वाचू काय करू समजेना झालं र. कारण काय म्हणतोयस? अरे जरा तर शरम आहे का नाही तुला? सोमवारी परीक्षा आहे. अरे मग त्यात काय विशेष? तुला काय भीती वाटत नाही? भीती आहे ना मला. अरे विद्या, तुझा काय हाय? माझ्या बापाला जर माहित पडलं तर ते नाव्यापाशी जाऊन माझी चंपी करेल. म्हणजे मला मला तुला असं म्हणायचं की तुझं बाप आणि नावी मित्र मित्र आहे की काय? ए चेष्टा करू नकोस मी विद्या. अरे मला एक तू सांग, आता तू हे पुस्तक चालतोय, हे चालून तुझा अभ्यास होणार आहे काय? मग काय करू मी? आपलंही पुस्तक फाडायचं आता. मग म्हणजे आपल्याला कॉपी करायची आहे. ए विकास, इकडे ये. सॉरी यार, मी ऐकलंच नाही. मी जरा घाईत होतो. काय म्हणतो? काय नाही यार, तुझ्याला काय चालच ना, त्यामुळे विचारलं. कुठं निघाला? अरे सरांनी प्रश्न पण दिले ना. दाखव. यात महत्वाचा प्रश्न कुठला? तुला हे तर माहित आहे ना सोमवारी परीक्षा येते. हा, रावल्या भेटला होता दुपारी. त्यांनी सांगितलं की सोमवारी परीक्षा म्हणून बोलला मला. विजय आणि राजू वाट बघतायत माझी तिकडं. हे नाही ना त्यांच्याकडं. बरं मला सांग, यातला महत्वाचा प्रश्न कुठला आहे? 5वा. 5वा. बरं मी येतो. बेस्ट ऑफ लक. अरे जे प्रश्न आपल्या पैशात पडणार आहेत ते प्रश्न आपल्याकडे आहेत की? पण कुठे आहे? अरे विक्याकडे आणि कुठं? च्या मायला त्या विक्याच्या या अजून आलेला नाहीये रे. अरे विक्या येऊ राहिला रे, तो प्रश्न घेऊनच येतोय. तो आता अर्ध्या मार्गात आला असेल तो. आईला. ए विक्या इकडे ये. या साहेब या बसा. यार किती वेळ? अरे रामे भेटला नाही. हा मग का राहुलकडे गेलो, त्याकडे प्रश्न अरे मिळाले. तू कुठेही जा, पण प्रश्न आणलेत ना तू. आणलेत. हा बस. वाटेत पाक्या पण भेटला होता, त्याला पण बोलून आलो की. चायला तो पक्का भेटला होता. हा, त्याला बोलून आलो की. ए यार विजय, आता आपला अभ्यास पण झाला नाही रे, आता काय करायचं? पण प्रश्न आहेत की आपल्याकडे. तुम्ही लागा, तुम्ही लेट टेन्शन घेतात यार. अरे हा 5वा प्रश्न लय महत्वाचा आहे, पक्या सांगत होता. ए विजय, मला तर काय कळत नाही. काय करायचं असेल ते तूच करू शकतो. कर यार काहीतरी. अरे थांबा की करतो की तुमच्या आईला. मी मध्ये मध्ये टोकता कशाला मला? मॅडे प्लॅन आहे डोक्यात. तुझा प्लॅन खड्ड्यात घालीन आपल्याला. आता तुम्ही खड्ड्यात गेले काय? काय करायचं? बरं मी काय बोलतोय, आपली परीक्षा बरोबर, आपण त्या परीक्षेला तिघं मागोमाग बसणार बरोबर. हो. चिठ्ठ्या मी आणतो कॉपी केलेल्या, आणि चिठ्ठ्या माझ्याकडे ठेवतो. जशी माझी होतात तशी मी तुला देतो, तू याला दे. ह्या वेळेस जर घटलोत ना, लय फजिती होईन यार. कसली फजिती? आणि मी असं कसली फजिती रे? बघू काय असेल पुढे बोलूया. बघ चला बघ बघ, काहीतरी बघ, काय आलं बा? काहीतरी कर यार. बघू आपण. चला जायचं चल. चला. हे विजय, काय करायचं काय लिहायचं रे? तुझ्या आईला. अरे आपल्याकडे उत्तरी प्रश्नपत्रिका. थांब की जरा.
हे विचार